हाय फ्रेंड्स, वेलकम इन एक्सप्लेन. प्रांजल, मला हे सांग की नंतर भेटूया कसं म्हणायचं? See you later. पुन्हा भेटूया कसं See म्हणायचं? you again. लवकरच भेटूया. See you soon. उद्या भेटूया. See you tomorrow. थँक्यू फॉर वॉचिंग. Like, share. Subscribe the channel for more videos. Okay. Hi friends, good morning. Good morning, sir. Okay friends, so see today's sessions what we are going to learn. Most of us we get confused while using the can and could. भरपूर जणांचा गोंधळ इथं होतो की कॅन कुठं वापरायचा आणि कुड कुठं वापरायचं. खूप सोपं आहे. मागचं सेशन तुम्ही अभ्यासलं असेल. मागच्या सेशन मध्ये आपण क्रियापद बघितले, बरोबर की नाही? क्रियापद वाक्याचा आत्मा आहे. प्रत्येक ठिकाणी क्रियापदाची तुम्हाला गरज आहे. ओके, सो गो अहेड. आजचं सेशन बघूयात. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कॅन अँड कुड अँड वेअर वी हॅव टू यूज देम. कॅन ऑर कुड. ओके फ्रेंड्स, कॅन इज क्वाइट सिम्पल. इट्स अ ऑक्झिलरी. खूप सोपा आहे. कॅन कुठे वापरतात तुम्ही? एखादी गोष्ट तुम्ही करू शकतात. ओके, फॉर एक्झाम्पल मी इंग्रजी बोलू शकतो, मी इंग्रजी शिकू शकतो, मी इंग्रजी शिकू शकतो. शिकवण्यासाठी काय शब्द आहे? शिकवण्यासाठी काय शब्द आहे? लर्न. लर्न शब्द शिकवण्यासाठी आहे का? नाही. लर्न म्हणजे काय? शिकणे. मग शिकवण्यासाठी शब्द काय आहे? टीच. मग तुम्हाला जेव्हा असं म्हणायचंय की मी शिकवू शकतो, मग तुम्हाला म्हणायचं आहे I can teach. That's it. Such a simple. I can teach. इथं क्रियापदाला कुठेही ing लावत नाही, कुठे ed नाही, काहीच नाही. So I can teach English. ओके, तुम्हाला असं म्हणायचंय की मी इंग्रजी समजू शकते किंवा समजू शकतो, तर काय येईल उत्तर? करेक्ट. सो I can understand. I can understand English. सपोज यू वॉन्ट टू से, तुम्हाला असं म्हणायचंय की मी गुजराती नाही समजू शकत. करेक्ट. सो आय कांट अंडरस्टँड गुजराती. सो लाईक दिस. आता कॅन कुठे वापरायचा? तर कॅन तुमची ॲबिलिटी दाखवतो. मी काय करू शकतो, मी पोहू शकतो. आय कॅन स्विम. लाईक दिस. आता काय करायचं? कॅन जर तुमचं ॲबिलिटी दाखवतोय तर ही ॲबिलिटी कदाचित वर्तमान काळाची आहे की मी करू शकतो, आता करू शकतो. आणि मग कुड कुठे वापरायचा? तर कुड हा कॅनचा पास्ट टेन्स आहे. सो व्हॉट इज दिस? इट्स अ पास्ट टेन्स. हा भूतकाळ आहे. मग एखादी क्रिया जी तुम्ही पूर्वी करू शकले असते किंवा करू शकला असता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही तुमच्या मैत्रिणीला किंवा मित्राला सांगतात तू येऊ शकला असता, तू मला मदत करू शकला असता किंवा मी तुला मदत करू शकले असते. असं बोलताना तुम्ही कुडचा उपयोग करणार आहात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला विचारतो मी की तू मला मदत करू शकला असता किंवा शकली असती, कसं सांगणार? करेक्ट. यू कुड. सी द प्रोनाउन्सिएशन. एल इज सायलेंट ओव्हर हियर. एल सायलेंट आहे. कुल्ड नाही तर कुड. सो यू कुड हेल्प मी. क्रियापदाचं मूळ रूप तुम्ही वापरताय, काही अवघड नाहीये. तू करू शकतो, यू कॅन. तू करू शकला असता, यू कुड. ओके, पण आता कुडची अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. कुडचा भरपूर जणांचा गोंधळ होतो. काही वेळेस कुड हा वर्तमान काळात पण वापरला जातो. आता हा वर्तमान काळात कसा वापरला जातो? फॉर एक्झाम्पल, की तू विंडो उघडू शकतेस किंवा ती खिडकी उघडू शकतेस. ओके, तर आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? यू कॅन ओपन दॅट विंडो, यू कॅन डू दॅट. आता कुड वापरून कुड कुठे वापरतात वर्तमान काळात? तुमची जी रिक्वेस्ट आहे ती मोडेस्ट करण्यासाठी, अजून तिला पोलाइट करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, तेवढी विंडो उघडू शकतेस का? कॅन यू ओपन दॅट विंडो असा क्वेश्चन करण्याऐवजी तुम्ही काय म्हणणार आहात? एक्झॅक्टली. कुड यू ओपन दॅट विंडो प्लीज? कुड यू ओपन दॅट? सो दिस इज नॉट द पास्ट टेन्स. आता हा भूतकाळ नाही, हा वर्तमान काळच आहे. म्हणजे हे लक्षात घ्या की कॅन आणि कुड दोघंही वर्तमान काळात वापरतात, पण कुड हा भूतकाळात देखील वापरला जातो जर तुम्हाला भूतकाळ वापरायचा असेल तर. आता वाक्यांचा किंवा शब्दांचा अर्थ खरा निघतो कसा? तो निघतो तुमच्या संदर्भाने की कुठं वापरला गेला. यू कुड हेल्प मी दॅट डे. आता मग यू कुड हेल्प मी दॅट डेचा मराठी अर्थ काय होणार आहे? तू त्या दिवशी मदत करू शकला असता. आता इथं कुडचा अर्थ वर्तमान काळात नाहीये. आणि आपण जर असं म्हटलं कुड यू गिव्ह मी युअर पेन प्लीज? सो इज इट अ प्रेझेंट टेन्स और पास्ट टेन्स? प्रेझेंट टेन्स. सोपा आहे. फक्त आता कसं असतं, लँग्वेज मध्ये तुमची प्रॅक्टिस गरजेची आहे. तुम्ही जास्त ऐकणं गरजेचे आहे आणि जे शिकले ते बोलणं गरजेचं आहे. इथं तुम्ही चूक करता. सो समजून घ्या, कॅन आणि कुड दोन्हीही वर्तमान काळात चालतात.
कुड जास्त मोडेस्ट रिक्वेस्ट करण्यासाठी, पोलाइट रिक्वेस्ट करण्यासाठी विचारला जातो. तेवढे दरवाजा उघडतेस का, कसं येणार? कुड यू ओपन दॅट डोअर प्लीज. समजते तुम्हाला? सो कॅन आणि कुड एवढं अवघड नाहीये जेवढं तुम्हाला वाटतं. कॅन वर्तमान काळात येतं, ॲबिलिटी मी करू शकतो, कुड करू शकलो असतो. आणि कुडचा अर्थ वर्तमानात काळात पण वापरला जातो. ओके, आय थिंक दॅट्स क्लिअर फॉर यू. ओके, I will give some sentences. काही वाक्य तुम्हाला स्क्रीनवर देणार आहे. You have to solve this sentence. Okay? So thank you friends for today's session and listen. If you have not seen all the session, you have to see. तुम्ही जर सेशन बघितलेलं नसतील तर मागचे सेशन तुम्हाला बघायचे आहे. Okay, thank you. See you in the next session.